वारंवार पायाला गोळे येणे, वारंवार हातपाय दुखणे या समस्या तुमच्यासोबत होत असतील तर हे 5 पदार्थ नियमित खा. नंबर 1, केळी. आपल्या शरीरामध्ये जेव्हा मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम या खनिजांची कमतरता असते तेव्हा पायाला गोळे जास्त येत असतात. त्यामुळे नियमित 1 केळीचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून निघेल, स्नायूंचे आकुंचन प्रसरण योग्य पद्धतीने होण्यास मदत होईल. त्यामुळे नेहमी 1 केळी दररोज खात जावा. नंबर 2, नारळ पाणी. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातून पाणी आणि क्षार कमी होत असतात, त्यामुळे वारंवार पायाला गोळे येत असतात. नियमित तुम्ही नारळ पाण्याचे सेवन केल्यास त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम आणि सोडियम आहे, त्यामुळे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन होणार आहे आणि या समस्याही दूर होणार आहेत. नंबर 3, बदाम आणि खजूर. बदामामध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणामध्ये आहेत. खजुरामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये आहेत, त्यामुळे हे दोन्हीही पदार्थ आपल्याला खूप ऊर्जा देतात, तसेच स्नायूंमध्ये येणारे क्रॅम्प्स कमी करायलाही मदत करतात. त्यामुळे नेहमी 2 खजूर आणि 2 बदाम यांचे तुम्हाला सेवन करायचे आहे. नंबर 4, तीळ. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, त्यामुळे ते आपले हाडे आणि स्नायू मजबूत करायला मदत करीत असतात. शिवाय उन्हाळ्यामध्ये वात प्रकोप जास्त असतो आणि तीळ हे उत्तम वात शमन करणारे आहेत. त्यामुळे नियमित तुम्ही अर्धा ते 1 चमचा तीळ सेवन केल्यास हातापायाला येणारे गोळे असतील किंवा वेदना असतील हे कमी होण्यास मदत होणार आहे. नंबर 5, दूध आणि ताक. दूध आणि दुधापासून बनवलेले सगळे दुग्धजन्य पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन खूप जास्त प्रमाणामध्ये असते. कॅल्शियम आपल्या हाडांना मजबूती देणार आहे, तर प्रोटीन आपले स्नायू बिल्डअप करायला मदत करणार आहेत. त्यामुळे नियमित तुम्ही दूध आणि ताकाचे सेवन केल्यास तुमच्या हाडातील कमजोरी दूर होणार आहेत, वेदना कमी करायला मदत करणार आहेत.